हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या बेरुळा येथील अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा म्हणून आज डिग्रस पाटी येथे रास्ता रोको आंदोलन संपन्न। बेरुळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कायम करा, नाहीतर महाराष्ट्रभर उद्रेक होईल, संतप्त आंदोलक यांनी दिला शासन प्रशासन यांना इशारा। या रास्ता रोकोमुळे हिंगोली परभणी रोडवर दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। जय भीम नमो बुद्धाय। आपण आहोत डिग्रस फाट्यावर। या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी रास्ता रोको संपन्न झालेला आहे। आपल्यासोबत धम्मदीप गुरे साहेब आहेत। या ठिकाणी ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। यांच्या काय मागण्या आहेत, यांचं काय म्हणणं आहे? सर, बेरुळा येथे जो अन्याय झालेला आहे, तर या अन्यायाच्या संदर्भामध्ये जो निळा ध्वज आहे चौकामध्ये, अशी माहिती येत आहे की तिथं कोणतीही तक्रार नसताना त्या गावचे जे सरपंच आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे की आमची कोणाची तक्रार नव्हती। तक्रार नसताना तेवढा मोठा पोलीस काटा गावामध्ये कसा जातो आणि ध्वज का काढला जातो, या संदर्भामध्ये त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या संदर्भामध्ये आपण आंदोलनामध्ये सहभागी झाला आहात। आपलं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम मी एकच गोष्ट सांगतो की आपल्या भारत देशामध्ये सध्या एक वातावरण चालू आहे की एकानं चापड मारायची आणि दुसऱ्यानं चोंबळायची। आता तुम्ही मला जे सांगितलं की त्या गावातल्या रहिवाशांनी सांगितलं की आमचा काही विरोध नाही, काही नाही, परंतु हा एक स्टंट आहे। आता तुम्ही सांगितलं की एकानं चापड मारायची दुसऱ्यानं चोंबळायचं, पण हे तुमचा स्टंट आहे, हे आमच्या जे काही भीमसैनिक आहेत ती त्याला ओळखल्याशिवाय राहत नाही। आता आंदोलनाचा 6वा दिवस आहे। आपण भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला, परंतु आम्हाला कधीतरी वाटतं की खरंच आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय का? कारण आमच्या बंधू भगिनी, आमचे जे काही बुद्ध बांधव आहेत ते 6 दिवसापासून त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करत आहेत। एक 65 वर्षाची म्हातारी त्या ठिकाणी आज दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, परंतु या गोष्टीची या प्रशासनाने किंवा शासनाने कुठल्याही विरोधाची दखल घेतलेली नाही। त्या म्हातारीला जाऊन विचारलं, आम्ही 65 वर्षाच्या आजीला जाऊन विचारलंय की आजी, तू हे आंदोलन मागे घेणारच का? तर त्या आजीचा शब्द आहे की मी या ठिकाणी मेले तरी चालेल, पण हे आंदोलन मागे घेणार नाही। निळा झेंडा ज्या ठिकाणी त्या ठिकाणीच लावणार आहे। फक्त ही 65 वर्षाची आजी म्हणत आहे, फक्त ती आजीच म्हणत आहे का? तर नाही। मी या प्रशासनाला शासनाला या ठिकाणी आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या आम्ही तुमच्यासोबत जेव्हा संघर्ष करतो, तुम्ही जेव्हा पोलिसाला समोर करता, त्याच्या बंदुकी लोड करता, ज्या तऱ्हेने तुम्ही त्या पोलिसांच्या बंदुकी लोड करता, त्याच तऱ्हेने आता आम्ही तुमच्या विरोध करण्यासाठी, तुमच्यासोबत लढण्यासाठी तयार आहेत। आमच्या छात्या तयार आहेत। जेव्हा 1818ला भीमा कोरेगावचा जो काही संघर्ष झाला होता तिथे 500 महार होते, तर या ठिकाणी 500 नाहीत, आम्ही 5 कोटी या ठिकाणी बंद मारायसाठी तयार आहेत। आमच्या छात्या आम्ही पोलादिशा केलेल्या त्या छातीवर घाव घेण्यासाठी, परंतु आम्ही तिथं झेंडा लावल्याशिवाय राहणार नाहीत। आणि जर या आंदोलनाची, त्या उपोषणाची जर या सरकारनं अजूनही नोंद घेतली नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आम्ही भारतभर हे आंदोलन छेडू आणि तीव्र प्रकारचं आंदोलन छेडून या सरकारच्या छातीवर उभं राहून या ठिकाणी झेंडा तिथंच लावणार आहोत, या ठिकाणी असं आवाहन करत आहे।